नमस्कार, मी डॉक्टर शुभम. हे दृश्य पाहून अंगावर काटा आला असेल. हे आहे रॅबिजचं सर्वात भयानक लक्षण म्हणजे जलभीती किंवा हायड्रोफोबिया. आणि धक्कादायक सत्य म्हणजे भारतामध्ये अजूनही दरवर्षी हजारो लोक अशा अवस्थेत मरण पावतात. जगातल्या रॅबिज मृत्यूंपैकी 1/3 मृत्यू भारतात होतात. रॅबिज म्हणजे नक्की काय? हा एक व्हायरस आहे. तो कुत्रा, मांजर, वटवाघूळ, कोल्हा यांच्या लाळेत असतो. चावा, ओरखडा किंवा लाळ जखमेवर लागली तरी व्हायरस शरीरात शिरतो. हळूहळू तो नस चढतो, थेट मेंदूपर्यंत पोचतो आणि मग मृत्यू टाळता येत नाही. आता समजून घ्या लक्षणे. पाणी पिलं की भीती वाटते, गिळताना त्रास होतो, चिडचिड, झटके, मानसिक बदल आणि शेवटी मृत्यू. लक्षात ठेवा, एकदा लक्षण दिसली की आजवर कोणीही वाचलेलं नाही. आता एक खरी गोष्ट. राहुल नावाच्या मुलाला एका कुत्र्याने चावलं. त्याची आई हुशार होती. तिने लगेच 15 मिनिट साबण पाण्याने जखम धुतली आणि थेट हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांनी लस दिली आणि सिरम दिलं. आणि आता बघा, राहुल आता सुरक्षित आहे, कारण तिने वेळ वाया घालवला नाही. हे लक्षात ठेवा, चावा बसला की 15 मिनिट साबण आणि पाण्याने जखम धुवा. हळद, मिरची, देशी इलाज काहीही उपयोग ठरत नाही. थेट हॉस्पिटलला जा. रेबीज लस आणि इम्युनोग्लोबिन हेच जीव वाचवतं. लोक म्हणतात ओळखीचा कुत्रा आहे, असं नको, चुकीचं. फक्त ओरखडा आहे, चावा नाही, धोकादायक. रॅबिजला उपवाद नाही, लस घेतली तरच जीव वाचेल. भारतामध्ये अजूनही 18 ते 20 हजार लोक दरवर्षी रॅबिजमुळे मरतात. पण हा मृत्यू 100% टाळता येतो. फरक एवढाच, वेळ वाया घालवता की लगेच उपचार करतात.